3 दिवसांपूर्वीचा एक व्हिडिओ आणि जनमानसांमध्ये जागी झालेली संतापाची भावना। व्हिडिओ आहे एका म्हातारीचा जी पोटाची खळगी भरण्यासाठी भाजी घेऊन बसलेली आहे। दिवसभर उन्हातानाचं कष्ट करून 2 पैसे मिळतील आणि पोटाची भूक शांत होईल। आयुष्यभर कष्ट करणाऱ्या त्या म्हातारीच्या जीवनात शेवटी कष्टच। इथल्या गेंड्याची कातडी पांघरलेल्या प्रशासनावर, त्याच्या कार्यपद्धतीवर बोट मोडणाऱ्या त्या म्हातारीला सांगणार तरी कोण की म्हातारे, तू काहीही केलं तरी हे धनदांडग्यांचं प्रशासन तुला न्याय नाही देणार। नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। बीड शहरामध्ये मागील काही दिवसापासून न्यायालयाच्या आदेशानुसार मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू आहे। अतिक्रमण हटवणे ही तेवढेच गरजेचं आहे, कारण भाजी विक्रेते रस्त्यावरच अतिक्रमण करत बसून व्यवसाय करतायत। शहरातील बस स्थानक परिसरात मुख्य रस्त्यावरच भाजी विक्रेते बसलेले असतात, फळाचे गाडेही असतात। यामुळे वाहतुकीला नियमित अडथळा निर्माण होतो। नगरपालिका कर्मचाऱ्यांनी हे अतिक्रमण हटविताना भाजी मंडईत पत्रकार भवन मार्गावर वृद्ध महिलेला ज्या पद्धतीनं वागणूक दिली, तिच्या जवळील सर्व भाजीपाला ट्रॅक्टरमध्ये फेकला। त्यामुळे अतिक्रमण हटविताना त्या कर्मचाऱ्यांच्या अंगात सैतान संचारला होता की काय, अशा संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर व्यक्त झाल्यात। मुख्याधिकारी फडसे यांनी अशा कर्मचाऱ्यांना सक्तीने सूचना द्याव्यात की भाजीपाला विक्रेते स्वतःचा भाजीपाला घेऊन उठण्यात तयार असतील तर त्यांचे आर्थिक नुकसान करण्याची गरज नाही। वृद्ध महिलेला ज्या पद्धतीने वागणूक दिली गेली तीच संतापजनक आहे। अशा कर्मचाऱ्यावर कारवाई होणं सुद्धा गरजेचं आहे। अतिक्रमण हटवताना नगरपालिका कर्मचाऱ्यांकडून आणि अधिकाऱ्यांकडून देखील दुजाभावाची वागणूक दिली जाते। सुभाष रोड ते भाजी मंडई या मार्गावर फळ विक्रेत्यांचे गाडे रस्त्यावरच लागतात। अनेक वेळा हे अतिक्रमण काढले जाते, मात्र पुन्हा दुसऱ्याच दिवशी जैसे थे परिस्थिती निर्माण होते। अशा विक्रेत्यांना दंडात्मक कारवाई देखील करणं गरजेचं आहे। राष्ट्रवादी भवन ते लेंडी रोड तसेच शाहूनगर भागातील रस्त्यावरील अतिक्रमण यापूर्वी काढले गेले होते, मात्र पुन्हा लोकांनी अतिक्रमण केलं। बीड शहरातील नगर रोड, जालना रोड, सुभाष रोड, आंबेडकर चौक, लेंडी रोड या भागातही नगरपालिका प्रशासनाने अतिक्रमण हटवावे। राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचे अतिक्रमणे तसेच ठेवले जातात आणि गोरगरिबांचे अतिक्रमण मात्र काढली जातात। बिंदुसरा नदीच्या पात्रातही अनेकांनी पक्के बांधकाम केलंय, ते कोण काढणार असा सवाल ही शहरातील नागरिकांमधून होतोय। शहरातील अतिक्रमण हटवा मोहीम चालू असताना या पथकानं पोस्ट ऑफिस, डीसीसी बँक यांच्या समोरील अतिक्रमणे ही हटवली नाहीत असा सवाल केला जात असून तीही अतिक्रमणे तातडीनं हटवावीत अशी मागणी होतीये। बीड शहरातील मुख्य भाजी मंडई परिसरात रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या भाजीपाला व फळ विक्रेत्यांवर अतिक्रमण हटाव मोहिमेच्या नावाखाली कारवाई करत मर्दुमकी गाजवणारे नगर परिषद प्रशासन बिंदुसरा नदी पात्रातील मोठ्या अतिक्रमणांबाबत भूमाफियांसमोर नपुंसक असल्याची संतप्त प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांनी दिली आहे। डॉक्टर ढवळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सुद्धा म्हटलंय की विभागीय आयुक्तांनी 2 वेळा आदेश देऊनही बिंदुसरा नदीपात्रात भराव टाकून नदीचा प्रवाह वळवणे, ओढे बुजवणे तसेच अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आलेली नाही। मात्र दुसरीकडे हातावर पोट भरणाऱ्या भाजी व फळ विक्रेत्यांवर नगर परिषद प्रशासन मर्दानगी दाखवत असल्याची टीका त्यांनी केली आहे। बिंदुसरा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढली असून काही ठिकाणी कचरा टाकून भराव घालणे, प्लॉटिंग करणे, रस्ते तयार करणे आणि बांधकामे उभारणे असे प्रकार सुरू असल्याचा आरोप डॉक्टर ढवळे यांनी केलाय। या संदर्भात डॉक्टर गणेश ढवळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली होती। त्यानंतर सहाय्यक आयुक्त गट अ, नगर परिषद प्रशासन विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर नीलम पाटील यांनी 29 मे 2023 व 28 जून 2023 रोजी मुख्याधिकारी नगरपालिका बीड यांना संबंधित अतिक्रमणांवर ठोस कारवाईचे आदेश दिले होते, मात्र अद्याप कोणतीही प्रभावी कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात आलाय। आणि सर्वात महत्त्वाचं की गरिबांवर अन्याय करण्याचा अधिकार तुम्हाला दिला तरी कोणी? आणि आजपर्यंत जे झालं ते झालं, पण आता बीडची जनता तुमच्या डोळ्यात डोळे घालून तुम्हाला त्यांना पडलेला एक ना एक प्रश्न विचारायला आणि त्यांच्या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी तुम्ही बंधनकारकच आहात।
आणि एक पत्रकार म्हणून, एक सडेतोड भूमिका घेणारा चौथा स्तंभ म्हणून मी सामान्य जनतेसाठी तत्परच असेल. अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.